शहरात जळगाव क्रिकेट लिंकचे शानदार उद्घाटन. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव क्रिकेट लिंकच्या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोडे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन, धुळ्याचे महापौर मायादेवी परदेशी, बापना ज्वेलर्सच्या नयनतारा बापना, स्पेक्ट्रमचे दीपक चौधरी यांची उपस्थिती होती. झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। यावेळी जैन ड्रीम्स स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आणि शानदार सांस्कृतिक कार्यक्रम व फटाक्यांची आतिषबाजीही झाली. दरम्यान माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी मिळत असल्याचे सांगितले. तर मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील मैदानाचे कौतुक करत हे मैदान वानखेडे स्टेडियमपेक्षाही सरस असल्याचे सांगितले. आता वळूया सामन्याकडे. जामनेर सातपुडा हिरोज आणि पाचोरा एसकेडी योद्धाज यांच्यात झालेल्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त थरार पाहायला मिळाला. नाणेफेक करत जिंकून जामनेर संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रामकृष्ण राठोड आणि शतयू कुलकर्णी यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पाचोरा संघाला 114 धावांवर रोखण्यात यश आले. प्रत्युत्तरात जामनेर संघाने आक्रमक फलंदाजी करत प्रद्युम्न महाजन, ललित पाटील आणि कृषीनाथानी यांच्या जोरदार 6 विकेट राखून सामना जिंकला. सामनावीर पुरस्कार रामकृष्ण राठोड यांना प्रदान करण्यात आला. विजेत्या संघाला 15,000 रुपये तर उपविजेत्या संघाला 8,000 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. आजचे सामने अंमळनेर सुहास जायंट्स विरुद्ध जळगाव कोकटा किंग आणि जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयल असा सामना रंगणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी नवराज्य लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद. उपस्थित असलेले माझे सगळे खेळाडू मित्र आणि राजकारणी मंडळी आणि या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले सगळे जिल्ह्यात आलेले खेळाडू, मला आनंद या गोष्टीचा होतोय की मी स्वतः एक क्रिकेटचा खेळाडू होतो. 1964-65 तर म्हणजे इथे आल्यावर मला असं माहीतच नव्हतं की इतकं सुंदर ग्राउंड. म्हणजे परवाच मी 12 तारखेला मानखडे स्टेडियमवर मॅच बघितली. मला वाटतं त्यापेक्षाही चांगलं मेंटेन ग्राउंड आहे, लॉन. या ठिकाणी आम्ही विद्यापीठामध्ये खेळलो होतो, शालेय जीवनामध्ये खोखोचे चांगले खेळलो होतो. मी चांगला माझ्या वजन गटातला कुस्तीगीर होतो. मी पुणे युनिव्हर्सिटी खेळायचो, स्टेटच्या टीममध्ये खेळायचो. मी कबड्डीचा चांगला प्लेअर होतो. आम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सोबत खेळायचो. मी तसं ऑलराऊंडर होतो दादा. पण त्यावेळेला जर मी एखाद्या खेळाकडे कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर खूप पुढे गेलो असतो. पण हे खेळू, ते खेळू, ते खेळू, हे खेळू, 10 गेम खेळायचो. राजकारणाचा खेळ खेळतात.
पण त्यानंतर कॉलेज नंतर मी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं आणि ते राजकारणामध्ये केलं. आणि राजकारणामध्ये कसं आहे, रिटायरमेंट नाही आहे. खेळाडूंना लिमिटेशन असतं, फिजिकल फिटनेस असतो, त्या ठिकाणी वयाची मर्यादा असते. पण राजकारणामध्ये तुम्ही जेवढे वयस्कर व्हाल तेवढे चांगले खेळाडू असाल. आणि म्हणून सगळ्यात सिनियर आहे. सगळ्या आमच्या 140 आमदारांमध्ये 7 टर्म असलेला मी आमदार त्या ठिकाणी आहे. पण अजून काही मी तसा म्हातारा झालेलो नाही किंवा माझं वय झालेलं नाही आहे. काही हरकत नाही. अतिशय